नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की नाही, भेंडीमध्ये अंडी घालून ही कुठली रेसिपी. पण ही रेसिपी नक्की एकदा करून पाहणार बरं का. आणि इतकी छान चवीला जबरदस्त लागते ना, म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्ही करणार इतकी छान लागते. आता चला मग ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपल्याला लागणार आहे भेंडी. तर इथं पाव किलो इतकी भेंडी घेतली, छान गावठी भेंडी आहे बघा. आता ही भेंडी का नाही आपल्याला धुवून घ्यायची बरं का. भेंडी का नाही जास्त जोड निबार घ्यायची नाही बघा, त्याच्यामध्ये ना बी जास्त असतात, अशी कोवळी भेंडी घ्यायची बरं का. आता भेंडी धुण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं मीठ घालून मिसळून घेतलं आहे. आणि मग ही भेंडी घालून ना आपण एक 5 मिनटं ना अशीच या पाण्यामध्ये ठेवायची आहे, म्हणजे छान स्वच्छ अशी धुतली जाते बघा. नेहमी कुठलीही भाजी असली ना तर अशी पाण्यामध्ये जरा भिजत ठेवायची आणि मग चांगली अशी चोळून धुवून घ्यायची बघा. आता एक 5 मिनिटानंतर बघा अशी हाताने ना चांगल्या प्रकारे अशी चोळून चोळून धुवून घेत आहे आणि ह्या चाळणीवरती काढून घेणार आहोत. अगदी नळाखाली आणखीन एकदा ही चाळणीमध्ये ना भेंडी मी धुवून घेणार आहे आणि चाळणीमध्ये ठेवायची, म्हणजे कसं एक्स्ट्राचं ना पाणी निघून जातं. ह्या भेंडीला ना जरासुद्धा ओलसरपणा राहता कामा नाही, नाहीतर भेंडी चिकट शेंबड्यासारखी म्हणतात ना तशी होते बघा. त्यामुळे का नाही अगदी कॉटनच्या कपड्याने चांगली मस्त अशी ही भेंडी पुसून घ्यायची. आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल बघा. सर्व भेंडीना अशा पुसून घ्यायच्या आहेत, जरासुद्धा पाणी राहता कामा नये. इथं बघा आपल्या सर्व ह्या भेंड्या पुसून तर झाल्या. ही आपल्याला भेंडीना चिरून घ्यायची आहे, त्याच्यासाठी इथं चॉपिंग बोर्ड घेतला आहे आणि भेंडीच्या पाठीमागचं आहे ना देठाची बाजू ती आपण काढून घेणार आहोत. आणि पातळ पातळ भेंडी अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे बरं का. जमेल तितकी पातळ चिरून घेऊ शकता, म्हणजे बिलकुलसुद्धा भेंडी चिकट होत नाही. शिवाय ना पातळ जितकी भेंडी चिरा ना तितकी ही भाजताना पण छान लवकर भाजली जाते, त्याच्यामुळे चवीला देखील छान लागते. म्हणून तुम्ही म्हणाल बघा भेंडीमध्ये अंडी टाकून ही कुठली रेसिपी. पण नेहमी बघा आपण त्याच चवीच्या भाज्या खातो, शिवाय तेच खाऊन आपल्याला कंटाळासुद्धा आला असतं. तर आज मस्त भेंडी आणि अंड्याची आपण भुर्जी करत आहोत, एकदम छान चमचमीत, जास्तीचा कुठला मसाला न वापरता. अगदीचं कुठलं वाटण कुटण करावं लागत नाही. आयत्या वेळेस मस्तपैकी ही भुर्जी तयार होते बरं का. आणि चपातीबरोबर किंवा तुम्हाला मी पुढे ना लच्छा पराठा दाखवणारच आहे, त्याच्यासोबत जबरदस्त लागते बरं का. सर्व चिरलेली भेंडी नाही तर ताटामध्ये काढून बाजूला ठेवूयात. आपण भुर्जी करत आहोत, त्याच्यासाठी कांदे हे हवेच. तर इथं मध्यम आकाराचे मी 2 कांदे घेतले, त्याचबरोबर एक टॅमॅटो मोठा घेतला आहे, धुवून कोथिंबीर घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा. आता माझ्या मुलांना भेंडी फार आवडते, मग भेंडीमध्ये अंडं घालून भुर्जी केली ना ती खूप मुलं आवडीने खातात. त्यामुळे नाही तर तिखटाचं मी प्रमाण कमी केलेलं आहे, म्हणजे 2च हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या पण तिखट नसलेल्या घेतल्यात बरं का. जर तुम्ही मोठ्यांसाठी करत असाल तर मिरच्याचं प्रमाण जास्त वाढू शकता किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता इथे हिरवी मिरची चिरून झाली, त्याचबरोबर टॅमॅटोसुद्धा बारीक चिरला, कांदासुद्धा बारीक चिरलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून झाली. आता चला आपण काय करणार आहोत, सुरुवातीला भेंडी जी चिरून घेतली ना ती आपण फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी पॅनमध्ये थोडंसं ते गर्दीपडी इतकं तेल घातलं आणि भेंडी घालून घेणार आहोत. भेंडी चिरल्यानंतर त्याला कुठेही पाण्याचा अंश राहता कामा नाही बरं का, नाहीतर भेंडी चिकट होते. भेंडी आपण धुवून कोरडी करून पुसून घेतली आणि मग चिरले, नंतर पाणी जरासुद्धा ह्या भेंडीला लागता कामा नाही. आता तेल गरम झालं की चिरलेली सर्व भेंडी याच्यामध्ये काढून फ्राय करून घेणार आहोत. गॅस मध्यम ठेवायचा. आता बघा तुम्हाला भेंडी थोडी चिकट वाटत असेल, कारण गावठी भेंडी ना जास्त चिकट असेल. पण काही नाही, चिकट न भेंडी व्हावी ह्याच्यासाठी बघा अर्धा लिंबाचा रस पिळायचा, जेणेकरून ही भेंडी चवीला देखील छान लागते चटपटीत. आणि चिकट म्हणाल तर 1% होत नाही बघा. मस्त आपल्याला परतत राहायचं आहे, मध्यम गॅस करून अगदी छान परतत राहूयात. ही आपली परतलेली भेंडी चांगली चवीला लागावी ह्याच्यासाठी चवीसाठी थोडं मीठ घालायचं बघा, कारण नंतर आपण पुढे सुद्धा टाकणार आहोत का नाही म्हणून. भेंडी अर्धवट परतल्यानंतरच मीठ घालायचं बरं का, सुरुवातीला घालायचं नाही, नाहीतर मीठ घातल्यामुळे ना थोडंसं ओलसरपणा येतो भेंडीला, चिकट होते भेंडी. म्हणून बघा जशी परतत राहू तसं याचा चिकटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि शेवटी बघा मस्त मोकळी फडफडीत आपली इथं भेंडी झाली. अगदी रंगसुद्धा बघा असा चांगला तांबूस रंग होईपर्यंत ही आपण भेंडी फ्राय करून घेतली. आता हा पॅन ना आपण बाजूला ठेवूयात आणि त्याच गॅसवरती का नाही आपण कढई ठेवणार आहोत. भुर्जी करत आहोत त्याच्यासाठी तर कढई ठेवली. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला तेल. तर 1.5 पळी इतकं तेल घातलेलं आहे. आपण बारीक चिरून घेतलेला जो कांदा होता ना तो इथं घालून घेऊयात आणि चांगला मस्त हलका गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता तुम्ही ह्या कढईमध्ये सुरुवातीलाच भेंडी परतून मग त्याच्यामध्ये भुर्जी करायला घेतला तरीसुद्धा चालेल बरं का. बरेच जण ना कांदा हा अर्धवट कच्चा ठेवतात, तुम्हाला जसा आवडतो तसा ठेवू शकता, पण मला अगदी छान नरम कांदा झालेला आवडतो बरं का. बघा असा कांदा नरम व्हायला हवा, रंग देखील कांद्याचा बदललेला आहे. मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं. आता 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून त्यासुद्धा चांगल्या परतून घेणार आहोत. आता इथं टॅमॅटो जो आपण बारीक चिरला होता तो सुद्धा घालून परतून घेऊयात.
जर बुर्जीमध्ये शिमला मिरची आवडत असेल ना, तर जसा आपण कांदा बारीक चिरला का नाही, तसे शिमलासुद्धा बारीक चिरायचे आणि मग तुम्ही इथं वापरू शकता. अगदी छान खायला लागते बरं का. गॅस इथं बारीक ठेवायचा आणि तुम्हाला सांगितलं होतं बघा, आपण अंडा आणि भेंडीची भुर्जी करत आहोत. भुर्जीसाठी इथं मी वापरणार आहे 3 अंडी. तुम्हाला कितपत भुर्जी करायची आहे ना, त्याच्यानुसार अंड्याचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता. तर घेतलेल्या भेंडीसाठी 3 अंड्याचंही प्रमाण अगदी बरोबर आहे बरं का. अगदी अंड्याचं प्रमाण 4-5 घेतलात ना, तरीसुद्धा चालेल. तर अंडी अगोदरच इथं मी फोडून वाटीमध्ये काढून घेतलेत बघा. आणि आता हे कांदा टॅमॅटो चांगलं परतून झालं की फोडून घेतलेली अंडी इथं घालून घेणार आहोत. म्हणजे एक अंडं फोडण्याच्या ऐवजी असं एका भांड्यामध्ये सर्व अंडी फोडून घ्यायची आणि मग घालून घ्यायची. आणि आता काय आपल्याला हे सतत हलवत राहायचं बरं का, दुसरं काहीच करायचं नाही. चांगलं हे अलगद असं आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. जितकी तुम्ही ही बुर्जी चांगल्या प्रकारे भाजाल ना, तितकी चवीला देखील छान लागते. आणि अंडं म्हणलं की खूप असा वास येतो, तुम्हाला माहितीच असेल. चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे की नाही वास देखील कमी होतो आणि चवीला देखील छान लागते. गॅस मात्र फास्ट बिलकुल करायचं नाही, मध्यम तो बारीक करून चांगली अशी परतून घेणार आहोत. बुर्जी बघा जशी परतत जाऊ ना, तशी अगदी मोकळी छान सुटसुटीत होते. आता बघा उलताना नाही ना, मी छान प्रकारे अशी मॅश करत आहे बघा, म्हणजे तुकडे करत आहे. खूप मोठे अंड्याचे तुकडे राहतात, तर भुर्जी म्हटलं तर बारीक तुकडे व्हायला हवे ना, तर हे बघा हे असे आपल्याला तुकडे उलतानाने करायचे आहेत. आणि चांगल्या प्रकारे असे सतत हलवून परतून घेणार आहोत मस्त बरं का, म्हणजे चवीला खूप भारी लागते बघा. अंडं जर चांगलं फडफडीत होईपर्यंत हे परतून घेतलं आहे. आता याच्यामध्ये घातलेले पाव चमच इतकी हळद, चवीनुसार मीठ. आपण बघा भेंडी फ्राय केली का नाही, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे आता जरा थोडं जपूनच मीठ वापरायचं आणि चांगलं असं परतून घेणार आहोत. तुम्हाला इथं आणखी कुठला मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता, जसं की लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर असं. अगदी भुर्जी मी साध्या पद्धतीत जास्तीचे मसाले न घालता करत आहे बरं का, कारण अशी प्लेनच छान लागते. आता बघा भेंडी आपण जी फ्राय करून बाजूला ठेवली होती ती ह्याच्यामध्ये घालून अगदी चांगली परतून घेणार आहोत. बघा सेम भेंडी आणि बुर्जीचं प्रमाण झालेलं आहे, म्हणजे अगदी जास्त भेंडी किंवा अगदी जास्त बुर्जी वाटत नाही ह्याच्यामध्ये. आणि चांगली परतून घेणार आहोत. वरनं बारीक चिरले कोथिंबीर घालून हे मिसळून घेणार आहोत. आणि वाव अगदी बघूनच खाऊ का इतकी भारी झालेली आहे. भेंडी अगोदरच परतून घेतल्यामुळे ही तर परतायला किंवा भाजायला शिजायला बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही. मस्त मोकळी फडफडीत इथं आपली ही भुर्जी तयार झाली. आता बाजूला ठेवूयात. तुम्हाला म्हटलं होतं बघा, तुम्हाला मी पुढे दाखवतेच लच्छा पराठा कसा करायचा. तर सेम चपातीला आपण जसं पीठ मळतो का नाही तसं मळलेलं आहे. त्याच्यातला एक गोळा घेतला, सुक्या गव्हाच्या पिठात भुरभुरून ना जशी आपण चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे. पण चपातीसाठी आपण मधीतनं घडी घालतो, तर इथं घडी घालण्याची गरज नाही. बघा एक मध्यम आकाराची चपाती लाटून घेतली, वरून तूप लावून ना सगळीकडे असं पसरून घेतलं. वरून थोडंसं सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून ना आपण कापून घेणार आहोत. जमेल ती इतकं बारीक तुम्ही असं कापून घेऊ शकता. वरून थोडंसं गव्हाचं सुकं पीठ भुरभुरणार आहोत, म्हणजे ना पदर छान लच्छाला सुटतात म्हणून. आणि बघा असा एक रोल करून ना, जशी आपण चुंबळ करतो का नाही अगदी तशी करणार आहोत. ह्याचा असा रोल करायचा आणि ह्या आतमध्ये शेवटचं टोक दाबायचं. वरून थोडंसं सुकं पीठ भुरभुरून ना आपण लाटून घेणार आहोत. अलगद हाताने लाटून घ्यायचं, अति जास्त जोरात लाटायचं नाही बघा, नाहीतर ना ह्याचे पदर सुटणार नाहीत. जितकं अलगद लाटाल ना तुम्ही तितके पदर छान आणि खुसखुशीत हा लच्छा पराठा होतो बघा. हा लच्छा पराठा तुम्ही कुठल्याही भाजीसोबत खाण्यासाठी करू शकता, जसं की पनीरची भाजी, त्याचबरोबर पनीरची भुर्जी, ह्याच्यासोबत हा पराठा ना एक नंबर लागतो. बघा हा पराठा अति जास्त पातळ लाटला नाही, असा मध्यमच जरा जाडीचा आहे, म्हणजे खुसखुशीत आणि पदर सुटतात बघा. आता हा शेकून घेण्यासाठी सुद्धा मी तुपाचाच वापर केला आहे. अगदी तुम्ही तेल किंवा बटरचा वापर करू शकता. मस्त दोन्ही बाजूने अगदी चांगल्या प्रकारे खरपूस असा भाजून घ्यायचा. आता इथं मी हा लच्छा पराठा गव्हाच्या पिठाचा केला आहे, अगदी तुम्ही मैद्याचा देखील असाच करू शकता बरं का. आणि पदर बघा अगदी किती छान सुटलेली तुम्हाला इथं दिसत असेल. दोन्ही बाजूनी मस्त असा तांबूस रंग होईपर्यंत भाजून झाला पराठा का काढून घेणार आहोत असा एखाद्या जाळीवरती. आणि बघा आपली भुर्जी मस्त किती मोकळी झालेली आहे. भेंडी अंड्याची इथं आपली भुर्जी खाण्यासाठी तयार झाली. ही भेंडी ना अशी नक्की एकदा टिफिनला सुद्धा देऊ शकता, चपाती पराठ्यासोबत. किंवा अगदी भुर्जी म्हटलं तर बरेच जण नाश्त्यामध्ये भुर्जी पावसुद्धा खातात. मग सकाळच्या नाश्त्यासाठी ना तुम्ही अशी भेंडी अंड्याची भुर्जी करून पावासोबत खाऊ शकता बरं का. एक नंबर पोटभरीचा असा तुमचा नाश्ता होणार. शिवाय बघा मस्त गरम गरम इथं पराठे आहेत, त्याचबरोबर आपली इथं भुर्जी आहे. आवर्जून ना एकदा ही भेंडी अंड्याची भुर्जी करून बघा, अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार बरं का. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये बरं का, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.